सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू होत्या. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडली आणि महायुतीला जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त दिसला. हे मतदान पण तसं महायुतीच्या बाजूने होईल असं दिसतंय. आणि आशीर्वाद दिले तर एक चांगली जिल्हा परिषद आम्ही चालू, जी मागची 27 वर्ष राणे साहेबांनी निष्कलंक जिल्हा परिषद चालवली, पारदर्शक चालवली. तर पुढची 5 वर्ष ही एक चांगली व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही देऊ, ही खात्री आम्ही प्रचाराच्या वेळेला लोकांना दिली. लोक आशीर्वाद देतील असं वाटतंय. बघा, मी मी नेहमी सांगतो, मी लोकांना गृहीत धरत की आम्हाला एवढ्या सीट मिळतील, पण मॅक्सिमम सीट मिळतील. कारण का आता तसा विरोधक तुम्हालाही कुठे दिसला नसेल. विरोधकांनी तशी शस्त्रच टाकलेले, कुठेही ते मैदानात दिसले नाहीत. ठीक आहे, अधूनमधून ते टीका करत होते पर्सनल लेवलवरच्या, पण कुठे काही लोकांना फायदा होईल अशा कुठल्या टिप्पण्या त्यांनी केलेल्या नाही. लोकांनाही लक्षात आलेलं आहे टीका करणाऱ्याला ते कधी सत्तेमध्ये बसवणार नाही आणि आम्हाला सेवा करायची संधी देत. बघा, बिनविरोध पण अनेक ठिकाणी, पण ते बघावं, नुसतं बंडखोरी बघून तुम्ही 25 जागा ज्या बिनविरोध झाल्या त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल. आणि मी सुरुवातीला पण सांगितलं होतं, काही एलिमेंट असे आहेत ज्यांना सगळं चांगलं होताना जेव्हा दिसायला लागतं तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतात. प्रत्येक पक्षामध्ये अशी लोक आहेत, आमच्याही पक्षामध्ये असतील, प्रत्येक पक्षामध्ये अशी लोक आहेत. म्हणून त्यांच्यावर जास्त काय आम्ही लक्ष देत नाही. ती न्यूसेन्स व्हॅल्यू आहे, उपद्रव मूल्य आहे. कुठेतरी आपण आहोत हाच फक्त दाखवण्याचा त्यांचा प्रयोग असतो. त्याच्या पलीकडे बंडखोरांना तसं स्थान कुठे मिळणार नाही. लोकांना लक्षात आलंय, जर महायुतीच्या बाजूनी राहिलं, सगळी सत्ता केंद्र यांची, विकास हेच करू शकतात, डेव्हलपमेंट हेच करू शकतात. म्हणून तसा निकाल एकतर्फी राहील. तर मनापासून मी अभिनंदन करतो. मला चावडे ह्या आमच्या जिल्ह्यातल्याच आहेत आणि लग्ना अगोदर त्या चेंबूरच्या होत्या. म्हणजे दोन्हीकडून कोकणाचं आणि चेंबूरचं आहे. आमची एक बहीण तिकडे महापौर म्हणून बसली आहे, त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि मी त्यांचं जी काय काम करायची पद्धत इतक्या वर्षात बघितली, ते त्या पदाला न्याय देते.